या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर, लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी अकबर बागवान. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर असे घोषवाक्य आपण ठिकठिकाणी वाचले असेल, ऐकले असेल. सोलापूर शहर स्वच्छ राहण्यासाठी महापालिका प्रशासन योग्य ती मेहनत घेत असते. मात्र याच स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूरसाठी काही अधिकारी कर्मचारी काम चुकार करत असल्याचे हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तुम्ही जे हे दृश्य पाहत आहात ते कुठल्या ग्रामीण भागातील नाही. ते चित्र आहेत आपल्या सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पूर्व भागातील विणकर बाग शेजारील हे दृश्य आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने कचरा साचलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बिनधास्तपणे भर दिवसा रिक्षामध्ये, गाडीवर दारू ढोसली जाते. खुलेआम लघुशंका केली जाते. या ठिकाणी नारायणराव कुचन प्रशाला, भूमपुल्ली प्रशाला, भूमपुल्ली कॉलेज, विविध हॉस्पिटल, गजबजलेला परिसर असताना या रस्त्यावरून जाताना तुम्हाला नाकाला रुमाल लावावे लागते. अनेक शालेय मुली, आपल्या भगिनी, माता याच रस्त्यावरून नाईलाजपणे नाकाला रुमाल लावून जातात. या ठिकाणी अनेक हॉटेलवाले, काही प्रिंटिंग प्रेसवाले व काही स्थानिक नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, घरगुती कचरा, हॉटेलचा कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. दारुड्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिनधास्तपणे भर दिवसा दारू ढोसली जाते. दारू पिल्यानंतर त्याच्या बाटल्या फोडल्या जातात आणि याच रस्त्यावरून आपल्या माता भगिनी, आपली बहीण, आपली आई ये जा करते. कोणालाही लाज वाटत नाही अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. झोन अधिकारी नेमके काय करतात, आरोग्य निरीक्षकांची भूमिका काय आहे, हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आपली मायमाऊली, आपली बहीण, शाळेची चिमुकली या रस्त्यावरून जाताना त्याला किती वेदना होत असेल हे दृश्य तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. खरं म्हणलं तर सोलापूरच्या या विणकर बागेच्या पाठीमागे असलेला हा परिसर आहे आणि हा परिसर अनेक दिवसांपासून असा भयानक बनलेला आहे. एकीकडे दारुड्यांचा वावर, एकीकडे कचरा पडलेला, कुत्र्यांचा वावर, तर दुसरीकडे बिनधास्तपणे कुठलीही शरम लाज न बाळगता रस्त्यावर लघुशंका करणारी काही नालायक मंडळींमुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक झोपा काढतायत का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. महापालिकेचा हाच कारभार आहे का असे देखील अनेक प्रश्न विचारले जात आहे. खरं म्हणलं तर ही बातमी देताना देखील आम्हाला वेदना होत आहेत की या रस्त्यावरून कॉलेजची आपली बहीण, शाळेची विद्यार्थिनी कशी ये जा करत असेल हे तुम्ही विचार करू शकत नाही. तरी देखील नाईलाज असतो या ठिकाणी शाळेचा हा प्रमुख रस्ता असल्यामुळे आपल्या माता भगिनींना ये जा करावी लागत आहे. निरक्षर तर सोडाच, अनेक शिकलेले सवरलेले तरुण, अनेक युवक बिनधास्तपणे गाड्या लावून या ठिकाणी उघड्यावर लघुशंका करतात. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या सोलापूरचंच हे चित्र आहे हे पाहून खूपच वेदना होतात. एकीकडे बाजूला सुंदर अशी बाग आहे, दुसरीकडे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, हॉस्पिटल असताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा, दारूच्या बाटल्या आणि लघुशंका केल्यामुळे येणारा उग्र वास, यामुळे खूपच वेदना आम्हाला होत आहेत आणि तुम्हाला देखील होत असेल. या ठिकाणी घंटा गाडी आली, मात्र घंटा गाडीने नुसती बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी आम्ही कचरा उचलतो, मात्र प्रिंटिंग प्रेसवाले, हॉटेलवाले रात्री मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात असा आरोप केलेला आहे. दुसरीकडे लोकप्रधानच्या कॅमेऱ्यात भर दिवसा दारू ढोसणारी काही मंडळी पाहायला मिळाली. रिक्षामध्ये बसून चकना, दारूच्या ग्लास, सोड्याच्या बाटल्या घेऊन बसलेली मंडळी लोकप्रधानचा कॅमेरा पाहताच त्या ठिकाणीहून पळून गेली. अनेक मायमाऊली आपल्या लहान चिमुकल्यांना याच रस्त्यावरून घेऊन जात असताना मोठ्या वेदना देखील त्या मायमाऊलीला होत असल्याचे एकत्रित पाहायला मिळत आहे. शाळेची मुलं असतील, कॉलेजच्या तरुणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिलांना मोठा त्रास या ठिकाणच्या घाण कचऱ्यामुळे व उघड्यावर होणाऱ्या लघुशंकेमुळे होत आहे. जेलरोड पोलीस स्टेशनचा हा हद्द आहे. जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत याच ठिकाणी बिनधास्तपणे भर दिवसा दारू ढोसली जाते. पोलिसांचे देखील या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक तरुणी या मार्गावरून ये जा करत असतात. उघड्यावर लघुशंका, उघड्यावर होणारी दारूची पार्टी यामुळे
कॉलेजच्या मुलींना देखील मोठा त्रास होत असेल हे तुम्ही हे चित्र पाहिल्यानंतर पाहू शकता. मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. महापालिका प्रशासन असेल, झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक या ठिकाणी दुर्लक्ष का करतात असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. एकीकडे स्वच्छता मोहीम घेतली जात आहे. शहरातील अनेक रस्ते स्वच्छ केले जात आहेत. मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा रस्ता दररोज का अस्वच्छ आहे याचं कोडं उलगडलेलं नाहीये. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक नेमके करतात तरी काय याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण हा प्रश्न स्वच्छतेचा नाहीये, शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचा आहे, कॉलेजला जाणाऱ्या आपल्या माता भगिनींचा आहे, या रस्त्यावरून जाणाऱ्या माय माऊलीचा विषय आहे. त्यांना किती वेदना, किती त्रास या अस्वच्छ कचऱ्याचा आणि उघड्यावर होणाऱ्या लघुशंकेचा होत असेल तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता. बातमी देताना देखील मनाला खूप वेदना होत आहेत की हाच आपला सोलापूर आहे का, याकडे गांभीर्यानं महापालिका प्रशासन लक्ष देतील ही विनंती. पोलिसांनी देखील अधूनमधून या ठिकाणी गस्त घालावी. उघड्यावर दारू डोसणाऱ्यांना चांगलं बदडून काढावं अशी एक मागणी नागरिकातून होत आहे. जे हॉटेलवाले, प्रिंटिंग प्रेसवाले, दुकानधारक बिंदासपणे या ठिकाणी कचरा टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दैनंदिन स्वच्छता केली पाहिजे अशीच एक अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि हा परिसर नेहमी कसा स्वच्छ राहील याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पत्ता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.